तर आपण सकाळी उठून आलेलो आहे आणि रोपं न्यायला चालू केलेले आहेत. ही अशी उपटून थोडीशी आणि अशा बारदाण्यामध्ये गुंडाळून आपण घेऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे रोपं आपण ह्याच्यात बांधून व्यवस्थित पॅक करून नेणार आहे. आपण वाफ्यातलीच रोपं घेतोय, आपल्याला काही हे पिशवीतली रोपं नको आहेत. तर आपण लिंबूची रोपं भरून घेतलेली आहेत गाडीमध्ये. ही वाफ्यातली रोपं आहे, ती उपसून गोणीमध्ये असं बांधून पॅक केलेलं आहे. 630 लिंबूची रोपं आहे ती. त्यामध्ये एक 15-20 रोपं तरी एक्स्ट्रा आहेत, तर 650 रोपं आहेत ती लिंबूची. ही अशी आपली गाडी भरलेली आहे आणि ही आपण पॅक करून टाकतोय. त्याच्या संगत आपण केशर आंब्याची 1-2 झाडं, फणसाचं झाड, चिक्कूचं झाड, मोसंबीचं झाड आणि अजून एक कोणतं तरी झाड राहिले, अशी 5 व्हरायटीची झाडं घेतली. ती पण तुम्हाला दाखवतो. तर ही बघा मित्रांनो, 2 मोसंबीची झाडं घेतलेली आहेत, अंजीरचं 2 घेतलेले आहेत, आंबा 2, चिक्कू आणि फणस. ह्या प्रकारे ही पण 7 ते 8 झाडं घेतलेली आहेत ही पण. तर असं जाऊन आपल्या शेतात आपण लागवड करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आपण ही रोपं आणलेली आहेत, 4 गट्ट झालेत रोपाचं, आणि सोबत ही निंबोळी पेंड आणलेली आहे थोडी थोडी टाकायला रोपाच्या बोडाला. ती म्हणजे कसं जी मुळं वगैरे पांढरे मुळं कुरतडतात त्यासाठी थोडं प्रोटेक्शन म्हणून ते आणलेलं आहे. असं ही आपण आता पहिले लिंबाच्या झाडांची पूजा करून घेऊया आणि झाडं लावायला चालू करूया. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आम्ही पारीनं होलं केलेले आहेत. हे झाड आहे फ्रेश असं, आणि ही एवढीशी निंबोळी पेंड प्रत्येक झाडाला आपण टाकतोय. थोडंसं म्हणजे मुळ्या वगैरे कुरतडून किड्यानी वगैरे ह्यासाठी आपण हे टाकतोय. हे अशी पहिल्यांदा हे असं झाड घालून घेतोय पहिल्यांदा, आणि त्याच्याकडे ही निंबोळी पेंड अशी थोडी टाकून मातीने दाबून घेतोय. असं करून पायानी ह्याला उभारून मध्ये का नाही जास्त दाबून घ्यायचं, अजिबात हवा मोकळी नाही राहिली पाहिजे. अशा प्रकारे आपण झाड लावून घेतो. तर मित्रांनो, रोपं लावल्यानंतर ना, म्हणजे थोडी रोपं झालेली आहेत लावून, त्याच्यासोबतच आपण त्यांना प्रत्येकी 1-1 लिटर ह्युमिक ॲसिडचं पाणी ओततोय. तर ह्युमिक ॲसिडचं प्रमाण आपण घेतलेलं आहे 600 लिटर पाण्याला 1 किलो असं घेतलेलं आहे. म्हणजे आता ही 300 लिटर पाणी केलेलं आहे, ह्याला 500 ग्रॅम ह्युमिक ॲसिड आपण टाकलेलं आहे. तर ह्युमिक ॲसिडचं पाणी प्रत्येक झाडाला 1-1 आपण लिटर ओतणार आहे. तर हे बघा मित्रांनो, हे झाड लावलेलं आहे, त्याला अशा प्रकारे प्रत्येकी 1-1 लिटर सावकाश थोडं तिथंच जिरलं पाहिजे त्याच झाडाला. फास्ट ओतलं की दुसरीकडे जातं निघून. तर अशा प्रकारे सावकाश हळू 1-1 लिटर ह्युमिक ॲसिड आपण ह्युमिक ॲसिडचं पाणी ओतून घेतोय. तर ह्या प्रकारे आपली लागवड पूर्ण, म्हणजे लागवडची प्रक्रिया पूर्ण झाली. ह्युमिक ॲसिड टाकल्यानंतर ह्या प्रकारे आहे. त्याच्यानंतर ना 2-4 दिवसांनी आपण परत एकदा 19-19ची आळवणी करून घेणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला आपल्या जरूर सबस्क्राईब करा.